आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची मागणी। भाजप किसान सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नापिकी व ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यात सापडला आहे। शेतकऱ्यांना तातडीने खरीपाचा 2025चा मंजूर असलेला पीक विमा, रखडलेली शासकीय मका खरेदीची बिले शासनाने द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बिंदू शर्मा यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नाशिक जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांनी खरीप 2025चा पीक विमा काढलेला आहे त्यांना तात्काळ पीक विमा मंजूर रक्कम अदा करावी। शेतकरी बांधवांचे शेती मशागत, खते, बियाणे खरेदीचे दिवस असल्यामुळे पीक कर्ज तसेच तात्काळ कर्ज वितरित करावे। जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांना निर्देश द्यावेत। केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मका खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी मका विक्री केलेला आहे त्यांना शासन अनुदानाचे निमित्त न सांगता मक्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात विनाविलंब वर्ग करावेत। कुठल्याही शासकीय अनुदानाचे पैसे शेतकऱ्याला मदत जाहीर होते, मात्र संबंधित बँक अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक होल्ड ठेवण्याचा प्रकारही वाढलाय। विनाविलंब अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे मिळावे। नाशिक जिल्ह्यात गारपीट, अवकाळीत नुकसान पंचनामे झालेले त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा, सुधाकर पाटील, संजय सूर्यवंशी, कानू अहिरे, दिलीप भांबरे आदींनी दिले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।